स्थापत्य अभियंता झाल्यानंतर आपण नोकरी व्यवसायाच्या मागे लागतो आणि ज्ञानार्जन थांबवतो, परंतु बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत असून त्यामध्ये नाविन्यता पाहायला मिळत नाही. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी करिअरबरोबरच संशोधन आणि इनोव्हेशन करण्यावर भर द्यायला हवा. बांधकाम क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष इंजिनियर रणजित नाईकनवरे यांनी केले. पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कन्स्ट्रो 2026च्या 4 दिवसीय 20व्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात रणजित नाईकनवरे बोलत होते. मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात 11 जानेवारी दिल्ली येथील काउन्सिल ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित, कन्स्ट्रोचे प्रदर्शनाचे चेअरमन इंजिनियर जयदीप राजे, PCEIRFचे अध्यक्ष इंजिनियर नरेंद्र कोठारी, सचिव आर्किटेक्ट शिरीष केंभावी, जयंत इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी कन्स्ट्रो 2026च्या सोव्हेनियरचे आणि डायरीचे प्रकाशन करण्यात आले. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. पुणे हे एक शिक्षणाचं माहेरघर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि कन्स्ट्रक्शन समूहासाठी किंवा व्यवसायासाठी पुणे आणि PCRF म्हणा, क्रेडाई म्हणा, नॅरेटको म्हणा, मराठी बांधकाम व्यावसायिक म्हणा, या सगळ्या संस्थांनी याच्यात मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे. आणि टेक्नॉलॉजी, शिक्षण, R&D आणि इनोव्हेशन या बाबतीत मोठ्या प्रमाणात प्रगती जी भारतात होते त्याचा उगम हा पुणे आहे. आणि मला खात्री आहे की आपले जे नवीन इंजिनियर्स आहेत, जे आज शिकतायत, अजून वाढ करतायत या व्यवसायाची, ते या कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रोमधनं खूप बोध घेतील आणि त्यांची पुढची वाटचाल याच्यामुळे खूप सुकर राहील. मी दरवर्षी इथे येतो आणि कन्स्ट्रो गेले 40 वर्ष हे एक्झिबिशन इथे कार्यरत आहे पुण्यात. आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हे किंवा या वेस्टर्न इंडियासाठी हे सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि मटेरियलसाठी. ऑलमोस्ट यावर्षी इथे 400 स्टॉल्स आहेत आणि 250 पेक्षा जास्ती एक्झिबिटर्स इथे एक्झिबिट करत आहेत. आणि मला खात्री आहे की इथे येणारे जे 40,000 व्हिजिटर्स आहेत त्यांना खूप काही शिकायला संधी मिळते आणि त्यामुळे ते निश्चितच याचा लाभ घेतील अशी आशा करतो.